श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी बोर्डाचा पेपर हा 1 मार्चला मराठी पेपर आहे. या पेपराच्या अनुषंगाने 10वीच्या विद्यार्थी हे बोर्डाची फर्स्ट टाइम परीक्षा देत असतात. तर यामध्ये त्यांच्याकडून काही बेसिक चुका होतात, याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. तर मी तुम्हाला या व्हिडिओत त्या सर्व चुका सांगणार आहेत, जेणेकरून आपल्याकडून त्या चुका होणार नाहीत आणि बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला चांगले यश मिळेल. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे सर्वप्रथम व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. 10वी-12वी बोर्डाचे सर्व IMP प्रश्न ऑनलाईन लेक्चर तुम्हाला या चॅनलवर भेटतील. जवळपास 16-17 वर्षाचा मला बोर्डाच्या परीक्षांचा अनुभव आहे, तो तुमच्या नक्कीच फायदेशीर येईल. तर बघूयात आपली महत्त्वाची अपडेट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्डात आपल्याला काय काळजी घ्यायची, तर पहिली जी काळजी घ्यायची आहे ती आहे बोर्डाची उत्तरपत्रिका नीट न पाहणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे यावर्षी 10 मिनिटं अतिरिक्त वेळ मिळणार आहे, परंतु तो सुरुवातीचा नाही तर शेवटचे 10 मिनिटं आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे तुमचा जो 11 ते 2 पेपर आहे तो आता 11 ते 2:10 पर्यंत असेल. या दरम्यान तुम्हाला परीक्षा केंद्रावर जवळपास 10:30 पर्यंत तुम्हाला प्रत्येक वर्गामध्ये एंट्री दिली जाईल आणि त्याच वेळेस तुम्हाला उत्तरपत्रिका ही वेळेच्या अर्धा तास आधी दिली जाईल. तर त्यावेळेस तुम्हाला उत्तरपत्रिका व्यवस्थित काळजीपूर्वक बघायची आहे, कारण तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देत आहेत. त्यामुळे डायरेक्टली मुलं काही नंबर वगैरे लिहून टाकतात, त्याच्यामुळे काय नुकसान होतं हे तुम्हाला मी सांगतो. एक तर जी तुमची उत्तरपत्रिका असते त्याला सिलाई असते धाग्यांची, तर ती धाग्यांची सिलाई बरोबर आहे का ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्तरपत्रिकेची जवळपास 28-30 पानं असतात, ती प्रत्येक पानं चेक करायची, कारण काही पानांमध्ये फाटलेले असतात. काही पानांची जी लेंथ असते ती कमी जास्त असते, काही पानांमध्ये रेषा छापलेल्या नसतात, प्रिंटेड नसतात. याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो. आणि जर तुम्ही एकदा नाव नंबर तुमचं जे काही हॉल तिकीट आहे बारकोडवरचा तुमचा हॉल तिकीटचा सीट नंबर टाकला तर तुम्हाला ती उत्तरपत्रिका परत चेंज होत नाही. त्याच्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. जर उत्तरपत्रिका व्यवस्थित नसेल आणि तीच तुम्ही त्वरित तुमच्या वर्गावर जो सुपरवायझर असेल, पर्यवेक्षक असेल, त्याच्याकडून बदलून घ्यावी, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होणार आहे. बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. त्यानंतर दुसरी जी चूक होते मुलांकडून ती आहे, ज्यावेळेस आपल्याला प्रश्नपत्रिका भेटते मुलं एक्साइटेड असतात. पहिला प्रश्न बघितला त्यांना येतोय, लगेच सोडवायला सुरुवात करतात. परंतु तसं करू नका. कमीत कमी 10 मिनिटं तरी तुम्ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित आणि नीट वाचा, शांत डोक्याने वाचा, म्हणजे तुम्हाला ती पूर्ण प्रश्नपत्रिका कळेल. आणि जे प्रश्न तुम्हाला येत नाहीत त्याला तुम्ही पेन्सिलने जरा हायलाइट वगैरे करून ठेवा, कुठले प्रश्न येत नाहीत, आणि त्यानंतरच उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न लिहिण्यास सुरुवात करा. हे लक्षात ठेवा. पूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचणं हे अत्यंत महत्वाचं आणि फायदेशीर ठरतं. जी ब्रिटन युनिव्हर्सिटी आहे त्यामधील जो मागच्या 10 वर्षाचा अहवाल आहे त्याच्यामध्ये देखील हेच सांगितलेलं आहे की विद्यार्थी ज्यावेळेस तो वाचन कौशल्य व्यवस्थित करतो त्यावेळेसच त्याला बोर्डाच्या ज्या पण परीक्षा असतात त्या सोप्या जातात. त्यानंतर तिसरी गोष्ट असते वेळेचे व्यवस्थापन न करणे, म्हणजे अर्थातच टाइम मॅनेजमेंट. तुम्ही आता सराव ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही बरोबर शार्प, मी म्हणतो 3 तास 10 मिनिटं दिलेले आहेत, परंतु तुम्ही 3च तास पकडावेत आणि घरी आपल्या बोर्डाचा पेपर आपण सोडवावा बरोबर 3 तास. यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की आपल्याला किती वेळ लागतोय, किती कमी पडतोय. कारण बऱ्याच मुलांच्या कमेंट्स येतात पेपर झाल्यानंतर की सर आम्हाला वेळ पुरला नाही, पण हे सरासर चुकीचं आहे. कारण 80 मार्क आहेत तर तुम्हाला 3 तासात ऑलमोस्ट कव्हर होणं गरजेचं आहे. यामुळे वेळेचे व्यवस्थापन होत नाही आणि पेपर कव्हर करण्याच्या नादात मुलं घाईघाईत उत्तर लिहितात, त्यावेळेस चुकीचे देखील उत्तर होतात, अक्षर चांगले येत नाही आणि त्यांचे प्रश्न क्रमांक देखील चुकलेले असतात. याच्यामुळे तुम्ही वेळेचे व्यवस्थापन करा. कुठले जे पण तुमचे विभाग असतील त्या प्रत्येक विभागाला किती वेळ दिला पाहिजे याचं व्यवस्थापन तुमच्याकडे असलं पाहिजे. सोबत तुम्ही वॉच जे आहे, रिस्ट वॉच, मनगटी घड्याळ ते सोबत घालून जा आणि त्याचं वेळोवेळी फॉलोअप घ्या. कारण शाळेवर जरी बेल होत असेल तरी कमी जास्त कधी बेल होते कधी नाही, याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थापन करण्यात अडचण येऊ शकते. सोबत वॉच नक्की घेऊन जा आणि आपल्याकडे जेवढे टूल किट आपल्याला लागतात, स्केल,
पट्टी, पेन्सिल, हॉल तिकीट या सर्वांची दक्षता घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित न करणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्डाचा पेपर ज्यावेळेस आपला पूर्ण होतो त्यावेळेस आपण महत्वाचे जे काही टॉपिक असतात त्यांना अधोरेखित केलं पाहिजे पेन्सिलने. यावर्षी नियम आलेला आहे की तुम्ही जर पेन्सिलने जरी अधोरेखित केलं किंवा पेनाने जरी ऍक्टिव्हिटी काढल्या, पेन्सिलने काढल्या तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत. बोर्डाचा हा नवीन नियम यावर्षीच पारित झालेला आहे. बोर्डाचे चीफ मॉनिटर आसिफ शेख यांनी ही तक्रार केल्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 10वीच्या बोर्डांच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर महत्वाचे मुद्दे कुठे येतात ते तुम्हाला मी सांगतो. जाहिरात लेखन असेल, कथाकथन असेल, वैचारिक लेखन असेल व त्यानंतर स्थूल वाचन असेल, या उपयोजित विभागामध्ये जे तुम्ही घोषवाक्य वापरताल, महत्वाच्या म्हणी वापरताल, वाक्यप्रचार वापरताल, त्यानंतर तुम्ही कविता वगैरे काही लिहू शकतात, ओळी लिहू शकतात, तर त्या मुद्द्यांना तुम्ही पेन्सिलने हायलाइट करणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्हिटी प्रश्न तुम्ही बॉक्स असतात ते बॉक्स करतात ते हाताने करू नका, पट्टीने त्याचा वापर करा, म्हणजे व्यवस्थित स्केल लेंथ येईल. याच्यामुळे तुमचं चांगलं इम्प्रेशन पडेल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. तर व्हिडिओला बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. मोठ्या मनाचे, मोठ्या हृदयाचे मुलं व्हिडिओला लाईक करतात. आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षणासाठी एक लाईक होऊ द्या. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावा ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि सर्वात शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वात हा शेवटचा मुद्दा आहे, त्याचं मॅनेजमेंट भरपूर मुलांकडून होत नाही. तर तुम्हाला क्रॉस चेक कशा प्रकारे करायचं आहे याची माहिती मी देणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक आणखीन आनंदाची बातमी मी सांगत आहे. व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला ऑल SSC बोर्ड पेपर हा कोर्स भेटेल. याच्यामध्ये बोर्डाच्या जवळपास सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. याचा चांगला अभ्यास जरी तुम्ही केला तर तुम्ही चांगले मार्क मिळवू शकतात. आता ही मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, क्लिक करा किंवा प्ले स्टोरला डायरेक्टली तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करून आपले ऍप डाउनलोड करा. कोर्स दिलेला आहे. त्याचप्रमाणे काही फ्री मटेरियल देखील इथे अवेलेबल आहे. याच्यात तुम्हाला प्रश्नपत्रिका फ्री मध्ये देखील भेटतील. सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश असेल, मराठी मीडियम असेल, सर्व विद्यार्थ्यांसाठी. तर आपण बघूयात की महत्वाचा आपला 5वा मुद्दा काय आहे, तो कशा प्रकारे आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. तर बघा 5वा जो मुद्दा आहे क्रॉस चेक न करणे. याचा अर्थ असा होतो, ज्यावेळेस आपला पेपर फिनिश होतो शेवटची 10 मिनिटं कधीही आपण उत्तरपत्रिका आपली चेक केली पाहिजे. याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून प्रश्न क्रमांक उत्तर लिहिलेले असतात, त्यानंतर आपण त्यांना चेक करत नाहीत. याच्यात काय चूक होते की आपण बरोबर उत्तर लिहिलेले असतात, घरी येऊन आपण सांगतो शिक्षकांना, पालकांना, मित्रांना, सर्वांना की लिहिला मी, सर्व पेपर लिहिला, परंतु रिझल्ट येतो त्यावेळेस मार्क कमी पडलेले असतात. त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रश्न क्रमांक चुकी टाकलेला असतो. कारण जे मॉनिटर असतात, चेक करणारे असतात, त्यांच्याकडे फक्त प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर असतं. पण तुमचं उत्तर असेल पण प्रश्न क्रमांक वेगळा असेल तर त्याला मार्क 0 भेटतात. त्याच्यामुळे तुम्हाला शेवटची 10 मिनिटं कुठल्याही परिस्थितीत आपण प्रश्नपत्रिकेवरील क्रमांकानुसार उत्तरपत्रिकेत क्रमांक टाकलेत का नाही याची पूर्ण माहिती घ्यायची आहे. कुठला प्रश्न आपला राहिलाय का नाही, आणि जर तो राहिला असेल, तुम्हाला उत्तर येत नसेल तरी तुम्ही काहीतरी करून ते उत्तर लिहिलं पाहिजे. कशाही प्रकारे जे काही तुम्हाला वाटतं कंटेंट ऍड करून ते उत्तर सोडवलंच पाहिजे, जेणेकरून तुमचा एक प्लस पॉइंट होतो की तुम्हाला चांगले मार्क, त्याच्यात सर्व आउट ऑफ नाही पण थोडेसे मार्क भेटतात, एक वेटेज प्राप्त होतं. आणि सर्वात महत्वाचं मुद्द्यांना अंडरलाईन करणे आणि आपला पेपर क्रॉस चेक करणे, त्याचप्रमाणे अक्षर सुवाचित असणे, शुद्ध शब्दांचा वापर करणे, खाडाखोड कमी करणे, या सर्व गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला पेपरांमध्ये चांगले मार्क मिळतात, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारची अपडेट आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. कुठल्या अडचणी आहेत, कुठल्या विषयावर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे कमेंट करा. काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला देखील मेसेज करू शकता. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. परत भेटूयात नवीन अपडेट्स होत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.